हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू व्लॉगमध्ये। तर बघा मी आता आलेली आहे माझ्या बाळाला घेऊन गार्डनला। तर माझ्या बाळाचं थोडंसं वजन वाढत आहे, त्याच्यामुळे म्हटलं सकाळी सकाळी घेऊन जावं। आणि बघा मी अशीच आले फ्रेश पण नाही झाले, अशीच आले कारण की सकाळी सकाळी नाही का खूप थंडी वाटत होती आणि माझ्या घराच्या बाजूलाच गार्डन आहे, तर मला ह्याच्यावर काही वाटत नाही तर मी अशीच आलेली आहे। तर तुम्हाला दाखवते मी गार्डनला खूप दिवसांनी आले। तर बापरे, काल एवढा पाऊस झाला की झाडच पडलं। तुम्हाला दाखवते, झाड पडले बघा तिकडे, बघा कसलं मोठं झाड पडलं इकडे। तर तुम्हाला दाखवते एवढं मोठं कालच्या पावसात। हे बघा असलं पाऊस पडलंय काल, हवा पण खूप सुटली, तर असं झाड बुडासहितच खाली उपटून पडले। बघा ना किती छान होतं, सोन्याचं झाड होतं पडलंय ना। तर हे सोन्याचं झाड बघा पडून असं झालं कुणाला सोनं पाहिजे असेल तर घेऊन जावा। तर हे बघा सोन्याचं झाड एवढं मोठं पडलंय, बघा कसलं हिरवगार होतं आहे ना। नाही बर विचारते ना। बघा झाड पडलेलं आहे, तर त्या मावशी बोलत होत्या म्हणून थोडंच दाखवलं की त्यांना वाटतं मी काय करते काय माहिती, असं थोडे जुन्या माणसाचे विचार असतात ना। मग आता बघा माझ्या पिल्लूला फिरवते, पण एवढा चिखल झालाय। अरे एवढा चिखल आहे बिट्टू, खूप चिखल आहे रे बापा, कसं चालायचं हे बघा ह्याच्या कटड्यावरून चालतोय आम्ही, एवढा पाऊस झालाय तुम्हाला काय सांगू। आम्ही थोडं फिरतो, कसं वाटते बाबा, चल फास्ट चालायचं असतं फास्ट। तर 9 वर्षाचीच आहे, वजनच वाढायला लागले, मला खूप टेन्शन आले, एवढं टेन्शन आले चालू आहे। आणि ती जास्त खात पण नाही, काय माहिती सकाळी खाल्ली ना डायरेक्ट रात्री खाती कधी कधी, आणि आता सुट्ट्या आहे तर 12 वाजता उठती आणि एक टाइमच खाती फक्त, मग डायरेक्ट संध्याकाळी खात पण नाही। तर वजन कशाने वाढले काय माहिती, खूप टेन्शन। तर तुम्हाला बघा पूर्ण गार्डनचा परिसर दाखवते, एवढं भारी वाटतंय ना, रोज यायला पाहिजे पण उठणार कोण, उठू वाटणार कोणाला। तर तुम्हाला दाखवते व्ह्यू। तर थोडंसं फिरले तर एवढा घाम आला बघा, थोडं सवय मोडली माझी माहिती आहे का। मी पहिलं यायचे सकाळी, पण आता नाही का सवय मोडली तर खूप दम लागतोय आणि तब्येत पण बरी नाही ना थोडीफार, म्हणून घाम सुटते। तर बघा 4-5 राऊंड मारले आणि थकली, लगेच थकती, काय करायचं काय माहिती। थायरॉइड पण चेक केलं मी तिचं नाही का, एवढ्या छोटीपणी सगळं चेकअप केलं, काय प्रॉब्लेम नाही, पण वजन कशाने वाढतंय काय माहिती। तो आईला कधी पण मम्मीला टेन्शन येतं ना, आतापासून एवढं वजन म्हटल्यावर 45 आहे आताच। तर मेरा दिमाग बहुत, तर जा बाबा जा, अजून 2 राऊंड मार, उठ उठ बाळा, नाही उठ, कंटाळ केलं ना अजून हे होतं, जा बाबा जा पण। तर तिला मारायला होते 2 राऊंड। बघा आता थोडंसं म्हटलं खेळलं ना, गार्डन जवळच आहे तरी पण येत नाही माहिती का खेळायला, एकदम आळशी झाली आहे, म्हणून म्हणलं आता ते खेळ चल। बघा तिकडे लेकरं बघा ते तुटले तरी त्याच्यासाठी त्यांचं भांडण चालू आहे, आणि इकडे म्हातारी माणसाचं बघा कसा बोललात, गप्पा जास्त म्हणतात ना बायकांच्या गप्पा कधीच नाहीत संपत, ते बघा ना ते लोक तर व्यायाम करायचं सोडून गप्पा मार, त्याच्यावर बसून गप्पा चालू आहेत बघा, काय गॉसिप असतील काय माहिती एवढ्या सिरियस, तर व्यायाम थांबून चाललेत बघा गॉसिप तर बघा मी आता इकडं खेळतीये, थोडं हिला खेळवते आणि मग आता घरी जाऊन फ्रेश होते आणि नाश्त्याची तयारी करायची मला। तर रोज उद्यापासून नाही का तिला मी रोज घेऊन येणार आहे, मी येणार नाही तरी पण तिला एकटीला पाठवणार आहे सकाळी सकाळी। बघा ती पोरं कशी खेळतायत, अशी खेळतच नाही, उठ थकली इथे ह्याच्यावरती इकडच्या, हो इकडे खेळ इकडे, हे बघा इथं किती सारे घसरगुंडी आहेत तरी पण नाही खेळत। पण हे अजून काम व्हायचं आहे गार्डनचं माहिती का, हे बघा व्हायचंय, तर इकडे व्यायामचं आहे, हे पण पोरांनीच तोडून टाकले माहिती का।
हा बूट नको ना ओला करू, अशी वेळी आहेस ना बाळा. तर चला मी आता जाते घरी थोडं खेळून. झाले बघा आता एकदाची घरी आली आणि असं मस्त मस्त फ्रेश झाले आणि असं पावसाचं वातावरण झालं ना, मला असं मस्त चटपटा खायची इच्छा झालेली आहे. तर म्हटलं चला आज मस्त मस्त असे गरमागरम थालीपीठ बनवावं. तर मी पीठ भिजत घातलं नाही का, भूक कंट्रोल नाही होते आता. तर मी असं मस्त गरमागरम थालीपीठ, दही तर जास्त नाही आवडत, थोडंसं लावून खाल्लं दही नाही आवडत. तर चला मी तुम्हाला दाखवते बघा. थालीपीठचं पीठ भिजत घातले आणि आता मी मस्त मस्त थालीपीठ करून मस्त खाणार. तर चला करूया. हे बघा इकडे मी असं माझ्यासाठी गरम पाणी ठेवले गरम करायला आणि बघा बेसन पीठ पण संपलं होतं, पॅकेट आणलं. आणि इकडे हे बघा असं मस्त थालीपीठचं पीठ भिजत घातले. आता मस्त असं आपलं इकडे थालीपीठचं पीठ असं मस्त तयार झालेलं आहे. आणि बघा मी इकडे असं मस्त कॉटनचा कपडा भिजू घातलेला होता, आता ते झालं ओला करून. तर आमच्या गावाला ह्याला ढपाटे बोलतात पण आता इकडे नाही का, जैसा देश वैसा भेस. तर बघा आता अशी मस्त मी मस्त मस्त थालीपीठ, पाणी लावायला लागतं नाही तर हाताला चिपकतं बरं का. तर असा मस्त हा बघा मी ह्याच्यामध्ये एवढंच काय काय टाकले, ओवा, हिरवी मिरची, अद्रक, लसण, परत जिरे, कांदा असं मस्त बारीक आणि सगळे पिठं घेतलेत माहिती आहे का. असं मी हे छोटे छोटेच करते आहे ना, मला मोठे नाहीत बाबा, छोटे छोटेच येतात मला. तर असा मस्त मी बघा आता हे तव्यावर टाकून घेते पहिलं नाही का, मला आता सहन नाही होत भूक बरं का. तर असं तेल टाकते आणि मी तुम्हाला दाखवते बघा. टाकते पहिलं तव्यावर. हे बघा इकडे आपला असा मस्त मस्त थालीपीठ खरपूस मस्त भाजलेला आहे. आणि नाही का असं मला बघून आता एवढी भूक लागली ना, असं मस्त तेल, कोण कोण लोणी टाकतं पण मला नाही आवडत लोणी माहिती आहे का, मला असं तेलामध्येच आवडतं. तर एक मोबाईलमध्ये हातात पकडून असं अवघड आहे बनवायचं. तर बघा असा. आणि इकडे बघा मी हे केलेलं आहे. तर इकडे असे होल पाडलं ना, मला लय भारी वाटतं. हे बघा इकडे असं होल का टाकतात काय माहिती थालीपीठला, कमेंटमध्ये सांगा बरं, होल का मारतात असे थालीपीठला. तर मी मारतात म्हणून मारते, पण का मारतात हे मला नाही माहिती बरं का. तर चला मी असे मस्त असे 2 थालीपीठ शेकून घेते. जेव्हा उठल ना सगळे मी त्यांना बनवून देते. नाहीतर माझ्या फ्रीजमध्ये बघा इकडे काय काय खायला पडलं, एवढं सारं जेवण आहे काय सांगू तुम्हाला. तर बघा इकडे खिचडी ही बघा, मिसळ आहे, मिसळ हे बघा पोरांसाठी मिसळ, इकडे आमटी आहे, इकडे खिचडी आहे, खूप सारं जेवण वेस्ट चाललंय. आणि हे बघा इकडे फरसाण, ते दही आहे, ही बाहेरून मागवली होती बरं का. तर इकडे दही आहे. आता हे वाली दही नाही खायची, हे वाली. तर चलो हां नको खाऊ आता, थालीपीठ खा. तर चला मी अशी मस्त आहे बघा भाजून घेते. हे बघा इकडे असे आपले मस्त मस्त असे खरपूस, मी करपले नाही बरं का, असे मी भाजलेत, मला असे आवडतात. तर बघा मी तुम्हाला दाखवण्यासाठी बघा असं प्लेट सजवले. मी असं नसते सजवत, पण मी तुम्हाला दाखवायसाठी बघा इकडे आहे हा काय रे, शेंगदाण्याचा लाडू, हे आहे दही, हे आहे थालीपीठ. तर कोणाकोणाला आवडतात असे थालीपीठ बघा. तर चला गोल गोलच आहे हे, काय इकडं गोल दिसते का, हां चल राहून दे चल. तर चलो मी आता खाऊन घेते. तर एवढे टेस्टी लागेल ना तुम्हाला काय सांगू शकतो, लई भारी लागते. सगळे पीठ मिक्स आहेत आज 4, त्याच्यामुळे अजून एवढे भारी टेस्ट आलाय ना, खरंच खूप छान आहे. मी तुम्हाला एकदा रेसिपी दाखवेन बरं का, एवढे भारी झालेत ना, बाहेरचं पिकं असलं जेवण आहे ना. चला मी खाऊन घेते, मला खूप भूक लागली. तर माझे थालीपीठ कसे वाटले कमेंटमध्ये सांगा. आता माझे पप्पा येणार आहे तर पटपट खाते, त्यांच्यासाठी बनवते. चलो हो, एकदम असा मस्त नाश्ता झालाय बघा. अशी गुंगी चढली ना डोळ्यावर, काय जाऊन खूप झोप आली माहिती का. मला असं नाश्ता केला ना भरपूर, मला खूप झोप येते, असे डोळे झाकतात.
जाऊ द्या म्हटलं, आता काम आवरायचे. तर माझे वडील आले, त्यांना बिछाना टाकून द्यायचा होता, टाकून दिला. आता जाते खाली. पहिले तुम्हाला माझ्या पप्पाला दाखवतो झोपले. तर बघा झोपले असे शांत. तर त्यांना झोपू द्या, आहे ना. झोपते बघा, तंबाखू उशालाच असते. तर चलते. हे बापा असतो बरं का, आजारी आहे म्हणून नाही का. बघा मी एवढे शेंग खात होते इकडे, हे बघा इकडे खात होते आणि इकडे लसूण काढत होते, कारण की मला आता बिर्याणी बनवायची पप्पांसाठी. म्हणून म्हटलं चला पहिलं बिर्याणीचं पहिलं बघा. म्हटलं पप्पांनी काय काय, मी वरच्याच काढले बरं शेंगा. तर ई बाबा ह्या तरच्या तर आहे. जाऊन द्या बाबा. असं हे बघा इकडे आहेत शेंगा. आणि अजून काय आणलेत, अयो आंबे आणले. हे बघा आंबे आहेत इकडे असे, हे बघा कैऱ्याच आहेत वाटतं. नाही हो, लय भारी वास येतोय, हापूससारखा वास येतोय. तर इकडे आहेत आंबे. परत काय आणले, हे बघा इकडे आहेत काय आहे, काय ॲपल आहे. सगळं माझं फेवरेटच असतं बरं का. पप्पा माझ्या मुलांचं फेवरेट नाही आणत, माझं फेवरेट आणते. तरी मी पप्पांची मुलगी आहे, तर त्यांच्या मुलीला काय आवडतं तेच आणलं आहे ना. इकडे माझं हे सगळं फेवरेट शेंगा. तर तुम्हाला माहिती आहे मला शेंगा किती आवडतात. तर असे शेंगा जेवायला बसलं ना, मला तव्यावर भाजून खूप खायला आवडतं. हे आता जातात, मैत्रिणी दिलेल्या माझ्या संपल्या आता, एवढ्या पप्पाने आणल्यात. आता हे खूप दिवस जातात. हे ॲपल आहे, ॲपल. आणि हे आहेत मँगो. मग बघा आजचा ब्लॉग असा झालेला आहे. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आता स्वयंपाक करायची, पण डोळ्यात किती झोप आली बघा. पण बायकांना आराम नसतो, आजारी असलं तरी काम करायला लागतो. तर चलो, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका.